कारण सर आतापर्यंत किती गणरायाचं विसर्जन झालंय अंदाज? काल साधारणपणे सकाळपासूनच घरगुती गणपतींचं विसर्जन सुरू आहे आणि अधूनमधून दुपारपर्यंत मोठे गणपती सार्वजनिक गणपतीचं पण विसर्जन सुरू झालंय. साधारणपणे 15 ते 16,000 पर्यंत आपल्या घरगुती गणपतीचं विसर्जन झालं असेल एक असा आम्हाला अंदाज आहे. आकडेवारी आमच्याकडे जी आहे ती 12-13 हजारापर्यंत आहे, पण त्यापेक्षाही जास्त आपल्याकडे गणपती विसर्जन घरगुती स्वरूपाचं झालंय. आणि मोठे गणपती म्हणाल तर आता त्याच्यात पण जे 10 फुटाच्या वरचे आहे ते साधारणपणे आतापर्यंत 350 ते 450 पर्यंत गणपतींच्या मूर्तीचं विसर्जन झालेलं आहे. आणि अजूनही बरेच गणपती एक 25, 30, 40, 50 गणपती अजून रांगेत असावेत असा एक अंदाज आहे. एकूणच मला वाटतं की 4-5 वाजेपर्यंत संपूर्ण विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण होईल. कालपासून आतापर्यंत पूर्णपणे शांततेत नागरिकांच्या सहकार्यानं आणि सर्व सार्वजनिक गणेशोत्सवाचे पदाधिकारी असतील, सर्व गणेश भक्त असतील, यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलंय आणि व्यवस्थितपणे विसर्जन प्रक्रिया सुरू आहे. कर्मचारी किती होते आपले 150 कर्मचारी होते आणि आपण जे विसर्जनासाठी काही टीम बोलावतो प्रायव्हेट, ती एक 40 लोकांची आहे. आपल्या आपत्तीचा विभागाचे 25 कर्मचारी आहेत. बऱ्याच इतर NGOनी आपल्याला मदत केली. पोलीस प्रशासनाचाही 125च्या आसपास स्टाफ होता. आपला मेडिकलचा स्टाफ आहे. 3 शिफ्टमध्ये आपली सगळी लोक काम करतायत आणि बाकीची व्यवस्था गणेश भक्त आणि त्यांचे एकूण 500 पर्यंत 400-500 लोक आपले इथं सर्व प्रशासनाचे काम करतायत. निर्माल्यासाठी काही वेगळी व्यवस्था? निर्माल्यासाठी आपल्याला NGOनी मदत केली. त्यांनी ते निर्माल्य कलेक्ट करून ते विधिवत त्याचं म्हणजे त्याचं खतामध्ये रूपांतर करून ती पुढची प्रक्रिया डिकम्पोजिशनची करतायत. महापालिकेच्या वतीनेही ते आम्ही एकत्र केलेलं आहे. ते कुंडात जाणार नाही अशी पण व्यवस्था केली होती आणि त्यामध्ये आम्हाला लोकांनी चांगलं सहकार्य केलं. साधारणपणे आता मोठ्या गणरायांचं विसर्जन कधीपर्यंत होईल असं वाटतं? 4-5 वाजतील असा एक आमचा अंदाज आहे. आज 4 वाजेपर्यंत संपेल साधारण.